नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या कुकिंग विथ सारिका या चॅनेलवर. आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट मसालेदार आणि पंजाबी स्टाईल छोलेची रेसिपी. त्यासाठी मी इथे घेतले आहेत भिजवलेले छोले 250 ग्रॅम, 2 ते 3 उभे चिरलेल्या मिरचीचे काप, एक आल्याचा पीस, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, 3 मीडियम साईजच्या टोमॅटोची प्युरी, 3 मीडियम साईजच्या कांद्याची पेस्ट, 2 टेबलस्पून छोले मसाला, 1 टेबलस्पून धणे पावडर, 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून आमचूर पावडर आणि अर्धा टेबलस्पून हळद. खडे मसाले बघूयात. 1 मोठी वेलची, 4 ते 5 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा. प्रेशर कुकरमध्ये टाकून घेऊयात 1 मोठा चमचा तेल आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा परतून घेणार आहोत कांदा पेस्ट. छोले बनवण्याचं मेन सिक्रेट आहे कांदा. 10 मिनटं कांदा पेस्ट छानपैकी परतून घेतल्यानंतर त्यात टाकायचेत आपल्याला खडे मसाले व आलं लसूण पेस्ट. आता आपण पाण्याचा हबका देऊन घेऊयात. टोमॅटो पेस्ट आणि मीठ टाकून घेऊयात. 1 मिनिटभर परतून त्यात टाकून घेऊयात आपण काढून घेतलेले मसाले. मसाले छान परतून घ्यायचेत. हे सगळं मी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत 15 मिनटं परतून घेतलं आहे. आता त्यात घालूयात भिजवलेले छोले आणि पाणी. पाणी जास्त घालू नका. छोले भिजून वर थोडंसं राहील एवढंच पाणी घाला. आता आपण एका पातेल्यात 1 छोटा बाऊल पाणी गरम करून घेऊयात आणि त्यात 2 चमचे चहा पावडर उकळवून घेऊयात आणि ते पाणी गाळणीने छोलेमध्ये गाळून घेऊयात. आता त्यात आपण टाकूयात अर्धा चमचा बेकिंग सोडा. आता तुम्ही बघू शकता रिॲक्शन सुरू झाली आहे. त्यामुळे छोले छानपैकी शिजतात आणि त्याला टेस्ट पण छान येते. कुकरचं झाकण लावून 4 ते 5 शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता छोले छान शिजलेत. आता आपण त्यात ॲड करू कसुरी मेथी. आता आपल्याला एक शेवटची स्टेप करायची आहे. मी घेतलं इथं तूप, त्यात टाकायचं हिंग, उभे चिरलेले मिरचीचे तुकडे, आल्याचे काप आणि ती फोडणी छोलेवर टाकून घेऊयात. याचा रंग बघा, टेक्स्चर बघा, छानसर झालेलं आहे. अशा प्रकारे तयार आहे आपले छोलेची रेसिपी. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.